आज ना जरा वेगळ्या पद्धतीने तुमका पालक पनीर करून दाखवते. मागे पण एकदा मी ही रेसिपी टाकलेली आहे, तेव्हा कोणीतरी कमेंट केली की तुम्ही टोमॅटो नाही टाकलात म्हणून. तर टोमॅटो घातल्यावर ना जरा आंबट अशी चव येते, म्हणून मी पालक पनीरमध्ये टोमॅटो कधी टाकणार नाही. तुमका आवडत असत ना तर तुम्ही नक्की टाकू शकतास. उकळत्या पाण्यात ना पालक टाकून तो मऊ करून घेतलो. मग तो गाळून ना फ्रीजच्या पाण्यात थंड पाण्यामध्ये टाकले, म्हणजे त्याचा कलर ना मस्त हिरवगार असं राहतं. त्याच्यानंतर ना गाळून तो मिक्सरच्या भांड्यात घेतले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून ना पालकची पेस्ट करून घेतलंय. आता कढईत तेल घेतले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकले जिरा आणि तमालपत्र. मग हे टाकले बारीक चिरलेला आलं आणि लसूण, त्या व्यवस्थित परतले आणि मग हे ना बारीक चिरलेलं कांदो टाकले, मीठ टाकले आणि कांदो मऊ पडल्यावर ना हळद, लाल तिखट आणि गरम गरम मसाला टाकून ना तेल सुटेपर्यंत असं सगळं परतून घेतले. मग हे पालकची प्युरी टाकले, अर्धा ग्लास पाणी टाकले आणि मिक्स करून ना 2-3 मिनिटासाठी झाकण मारून ठेवले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पनीर आणि कसुरी मेथी टाकली, व्यवस्थित असं परतून ना परत 3-4 मिनिटासाठी झाकण मारून ठेवले. आणि अशा पद्धतीने ना एकदा नक्की पालक पनीर करून बघा, तुमका नक्की आवडतली ही रेसिपी. आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.